दूध संस्था तयार करत असताना त्याचे सभासद, त्याचं संचालक मंडळ यांना काबाड कष्ट करावं लागतं. दुधाचं 1 लिटरचं उत्पन्न करण्यासाठी जो संघर्ष माझ्या आया बहिणींना किंवा माझ्या दूध उत्पादकांना करावा लागतो याची जाणीव आहे. आज आम्ही इथं येण्याचं कारण एकच आहे की या संस्थांना नियमाप्रमाणे त्यांचा सभासदाचा अधिकार आम्हाला देता येईल, 4 पैसे त्यांना चांगले त्यांच्या घरी पोहोचवता येतील. आणि हेच आम्ही ज्यावेळी गोकुळचे प्रतिनिधी म्हणजे माणिक साहेब असतील, माझे वडील अरुण नरके साहेब असतील, रवींद्र आपटे साहेब असतील, अत्तरगी साहेब असतील आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी या संस्थेमध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आणि आमचं एकच याच्यामध्ये मत राहील की या ज्या काबाड कष्टातून शेणामुतात आपणारे जे दूध उत्पादक शेतकरी वर्ग आहेत, महिला बंधू भगिनी आहेत, त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा. आणि याच्या समर्थनासाठी मला वाटतं आम्ही इथे आज आहोत. माहितीच्या जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी देखील जो पवित्रा घेतला आहे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना समर्थन करतो. आणि या संस्थांना त्यांना मदत करणं, त्यांच्याबरोबर राहणं आणि त्याच्यासाठी मग आम्हाला राजकीय संघर्ष असू दे किंवा कायदेशीर संघर्ष असू दे, या सभासदांसाठी, या संस्थासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भांडू. त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी जेवढी आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यांच्या तालुक्याचे आम्हाला काम करतात तेवढं आम्ही प्रामुख्यानं करू. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.